खूप गंभीर प्रश्न आहे. तुम्ही पत्रव्यवहार पण देखील केलात. काय मी गावठांची घरं रेग्युलाइज कराय 2015 मध्ये झालं होतं, पण GR निघाला नाही. त्याचप्रमाणे आता ही जी वाशीमध्ये छोटी छोटी घरं आहेत ही बांधलं, त्याच्यावर तोडक काढी उभारी होतो, तो विषय घेतलाय. देवळांचा विषय घेतलाय, कोळीवाड्यांचा घेतला आणि ह्या पुढच्या हप्त्यामध्ये त्याच्यावर अध्यक्ष आमचे नार्वेकर साहेबांच्या दालनात मोठी बैठक होईल आणि त्यात भरघोस या नव्या मुंबईच्या नाही तर महाराष्ट्राविषयी निर्णय घेतले जातात. वाटतं तुम्हाला सरकार तेवढं पॉझिटिव्ह आहे? कारण बराच काळ झाला या सगळ्या. काय होतं, कुठलीही गोष्ट ज्यावेळी फॉलोअप करतो आपण तर विरोधक जाऊन ते काम होऊ नये म्हणून करतात. त्यावेळी माझे GR सगळे राहिले. तर तुम्हाला माहिती आहे मी किती पाठपुराव करून हे पैसा आणला होता. 51% आणलेले लोकांची घरं कायमस्वरूपी व्हावी त्याच्या फायलीसुद्धा तयार केल्या होत्या. पण कुठे ना कुठे माशी शिंकते आणि आपली चांगली कामं ही होऊन दिली जात नाही. तिकडच्या अधिकाऱ्यांना पकडून त्या फायली डम्पिंग ग्राऊंडला टाकलं जातात. असं होणार नाही यासाठी आम्ही मोठं सगळ्यांना घेऊन जनआंदोलन करणार. जर यावेळी काम झालं नाही तर प्रत्येक वेळी आम्ही इलेक्शनला काय सांगायचं की इलेक्शन आल्यावरती तुम्हाला हे विषय सुचतात. व इलेक्शन आता गेलेलं आहे, इलेक्शन नाही आहे, त्यावेळी हे विषय मी घेतलेले आहेत. आज जागतिक महिला दिनानिमित्त काय महिलांना संदेश द्याल आणि नवी मुंबईतल्या महिलांसाठी काय करावं असं वाटते तुम्हाला? काय मी आज जागतिक महिला दिनानिमित्त पहिला सर्वप्रथम सर्व महिलांना आणि माझ्या बंधूंना पण खूप खूप शुभेच्छा देईन, कारण ते सुद्धा आपल्याबरोबर असतात म्हणून आज आपण इथपर्यंत येऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे, संदेश देण्याचं मी आज पालिका आयुक्तांना कैलास शिंदेंना सांगितलं आहे की महिला बचत गट 2000 मध्ये मी स्थापन केलेले आहे. उत्पादन केलेल्या मालाला मार्केटिंग मिळत नाही तर तुम्ही एक मार्केटिंगसाठी एक भवन मॉल असं काहीतरी बनवावं. तिथे या महिला बचत गटाचे उत्पादन पण करतील आणि त्यांना बाजारपेठ मिळेल आणि त्यांच्या हाताला काम मिळेल, 2 पैसे मिळतील तर त्यांचं आर्थिक जीवन हे चांगल्या रीते सुखकर होईल. आणि सिडकोकडनं प्लॉट मागा. त्याचप्रमाणे वनमंत्र्यांनी सांगितलं की आपण सिडकोकडे प्लॉट मागून या महिलांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल त्यासाठी निश्चित स्वरूपात काम करू अशी मागणी केलेली आहे. दुसरी, महिलांना संदेश द्यायचा तर तुम्ही सक्षम आहात, मनाने सक्षम व्हा. सर्व बाबतीमध्ये कुबड्या घेऊन काम करू नका, स्पर्धेत राहा आणि मोठी दिव्य स्वप्न बघण्याची स्पर्धा करा तर तुम्ही पुढे जाल. नंतर प्रत्येक वेळी असं वाटलं अपमान झाला, न्याय मिळाला नाही, मान मिळाला नाही, परिस्थिती डाऊन झाली, घरी बसून नाही. तुमच्यात कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे, श्री आदिमाया शक्ती आहे, तिच्यात खूप प्रोटेन्शन आहे काम करण्याचं, तर तिने करावं असंच मी आज त्यांना सांगेन. जिद्द, मेहनत, लगन सोडू नये. धन्यवाद. तोडण्यासाठी महापालिकेने नोटिसा बजावलेल्या आहेत, तशा प्रकारच्या अधिकाऱ्यांनी सूचना देखील दिलेल्या आहेत. तर 2015 नंतरची घरं तोडण्याच्या अधिकार त्याच्याबद्दल तुम्हाला मला लोकांना मी वेळोवेळी सांगते की तुम्ही जी तुमची घरं बांधायची आहेत, स्वतः माझंही घर पडलेलं आहे, बांधायचं आहे, तर तुम्ही आर्किटेक्ट नेमून प्लॅन तयार करून तो पालिकेला द्या आणि पालिकेकडनं पास करून तुम्ही बांधा ना. तुम्ही कुठेही जागा मिळेल, एकाने बांधलं तोडत नाही, दुसरा बांधतो, मग दुसरा वाट बघतो, ह्याचं तोडत नाही मग तिसरा बांधतो. अशा पद्धतीने घराची संख्या दिवसेंदिवस या 10 वर्षात तर जवळजवळ खूप वाढलेली आहे असं मी आपल्याला सांगू इच्छिते. पण आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करते की प्लीज पालिकेची परवानगी घेऊनच घर बांधा. जेव्हा तुमचं घर तुटतं तुम्ही मला सांगायला येता, मला खूप वाईट वाटते. घर खूप मेहनतीने बनत असतं, त्याचे एक एक वीट तुटते, तेव्हा आमच्यासारख्या लोकांना सुद्धा खूप वाईट वाटतं. तर माझा तोच आता प्रश्न आहे की सर्वांची घरं रेग्युलाइज करायची, तर अर्धी घरं सगळी सिडकोच्या प्लॉटवर बांधलेले आहेत आणि घरं कुठली तुटतात, गार्डनवर बांधलेली, शाळेच्या वर राखून ठेवलेली आणि अतिक्रमण केलेली. ते का देत नाही? कारण गार्डनवर प्लॉट असेल तर पालिका कशी CC देणार? काही लोक कोर्टात जातात, मग कोर्टामध्ये फोटो मागवले जातात, मग पालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांच्या नोकरीचा प्रश्न उत्पन्न होतो. अशा वेगळे वेगळे कारण आहेत आणि त्यासाठी आता ही बैठक आहे पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही लावलेली आहे. करा.